नमस्कार मित्रांनो, आज आपण विकासाच्या अशा एका प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत ज्याची चर्चा न्यूज चॅनलवरती होत नाहीये। तो प्रकल्प म्हणजे केन बेतवा नदी जोड प्रकल्प। वरवर पाहता हा प्रकल्प पाण्याचा प्रश्न सोडवणारा वाटत असला तरी याची खरी किंमत तिथल्या आदिवासी समाजाला आज मोजावी लागत आहे। मित्रांनो, या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर जंगल पाण्याखाली जाणार आहे। पण प्रश्न फक्त झाडांचा नाही तर त्या जंगलात राहणाऱ्या गोंड आणि सहारिया बांधवांचा आहे। ज्या जमिनीवर त्यांच्या पिढ्यानपिढ्या गेल्या, ज्या निसर्गाला त्यांनी देव मानलं, ती जमीन आज त्यांच्याकडून हिसकावून घेतली जात आहे। त्यांचं जल, जंगल आणि जमीन हिरावून घेणं हा विकास आहे की विनाश हा प्रश्न मला पडलेला आहे। आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवणारा मीडिया या विषयावर शांत आहे। TRPच्या शर्यतीत गरिबांचे अश्रू आणि आदिवासींचा संघर्ष कोणालाच दिसत का नाही? जर मीडिया या शोषितांचा आवाज बनणार नसेल तर आपण लोकशाही कुठे नेतोय हा प्रश्न यांना का पडत नाहीये? मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून हा आवाज उठवत आहे। विकास नक्कीच व्हावा, पण तो कोणाच्या तरी घरदाराची राख रांगोळी करून नसावा। जर तुम्हाला वाटत असेल की आदिवासी बांधवांना न्याय मिळावा आणि मीडियाने त्यांचे सत्य जगासमोर मांडावं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि आपण शांत बसलो तर उद्या हाच विनाश आपल्या दारापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्यावेळेला आपल्यावर ही वाईट वेळ येईल त्यावेळेला इतरांनी या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे असं जर वाटत असेल तर तुम्ही आज या ठिकाणी आवाज उठवा। आजच तुम्ही जागे व्हा आणि आवाज उठवा। जर हा आवाज तुम्ही अन्यायाविरुद्ध उठवला नाही तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही वेळ आपल्यावर येऊ शकते। आणि त्यावेळेला तुम्ही जर असेच शांत बसून राहिलात तर येणारा काळ तुमच्यावरती नक्कीच घाला घालेल। आणि ते जर वाटत नसेल तर त्याची सुरुवात आजच करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोहार, जय आदिवासी।